तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तांदूळवाडी येथील LC कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे। 16 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6:45 सुमारास फुलकुंडवार, बदललेले नाव, वय 22 वर्ष, राहणार मार्केट यार्ड बारामती, हे त्यांच्या मैत्रिणीसोबत तांदूळवाडी विमानतळ रोड लगत असलेल्या LC कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत बसले होते। यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्यावर हल्ला चढवला। यातील एका आरोपीने देवराज यांना मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली। त्यांनी विरोध केल्याने आरोपीने लोखंडी कोयत्याने त्यांच्या उजव्या पायाला, गुडघ्यावर, मांडीवर वार करून त्यांना जखमी केलं। त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने देवराज यांच्याकडील 2500 रुपये रोख रक्कम व पोको कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला। तसेच त्यांच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे 50,000 रुपये किमतीची सोन्याची चैनही काढून घेतली। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलची चावी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यानंतर आरोपी फरार होते, मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपी अजय नंदकुमार सकट, राहणार तांदूळवाडी, तालुका बारामती, याला 15 एप्रिल 2026 रोजी अटक केली। अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे 50,000 रुपये किमतीची 4.900 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, निलेश वाकळे आणि शाहरुख शेख यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।